नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. माझ्या या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते. तर माझी सकाळची सुरुवात चहाने झाली आहे. बघा, मस्त असं मी चहा पिल्यानंतर माझ्या मुलाला चहा दिला. तर तो असा चहामध्ये बिरेड असा बुडवून अशी चमच्याने खातो. तर लहानपणी आम्ही पण असंच चहा बिरेड खायचो. नंतर मग मी स्वयंपाकाची तयारी केली. नंतर मी पोळ्या बनवून घेतल्या. मग सर्व भाजीची तयारी करून घेतली. तर भाजी बनवणार होते मी आणि नंतर तुकडे पण बनवायचे होते मला. मग मी तुकडे बनवण्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घेतलं. तेल चांगलं तापवलं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूणची पात तडतडून घेतली. मग नंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकला. कांदा 2 मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायचा. नंतर मी लाल मिरची टाकली. आता हे 2 मिनटं परतून घेते मस्त असं. नंतर शेंगदाणे टाकले आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. नंतर टोमॅटो टाकायचा बारीक चिरलेला. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. तुकड्या पाणी टाकायचं. नंतर मी पाणी टाकलं आणि मस्त अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची. आणि नंतर मग मी तुकडे टाकून घेतले आणि मस्त तुकडे बनवून घेतले. नंतर मग मी भाजी बनवणार होते आज, मस्त अशी वांग्याची भाजी. तर सर्व तयारी करून घेतली मी वांग्याच्या भाजीची. मस्त अशी उकळी येऊ द्यायची. Hello, my name is Happy. कढईमध्ये एक पळी तेल घेतलं मी. तेल चांगलं तापून घ्यायचं. तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूणची पेस्ट आणि एक टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा. लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि मसाले टाकले मी. आणि आता याला 2 मिनटं मिक्स करून घेते. मस्त मसाले तेलामध्ये भाजून घ्यायचे. नंतर मग मी वांग्याच्या फोडी टाकून घेतल्या बारीक चिरलेल्या. आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायच्या. आणि मस्त अशी ही भाजी मी शिजवून घेते वाफेवर. तर अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नंतर मग मी देवाला गेले होते, विठ्ठल रुक्माईला. आज एकादशी होते, त्याच्यामुळे मग देवदेवाचं दर्शन घेतलं. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.